गुरुपौर्णिमेच्या निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आज गुरुपौर्णिमा. ज्यांनी आम्हाला लिहायला शिकवलं, वाचायला शिकवलं, मोठं केलं, ते आपले आईवडील, आपले भाऊ बहीण, आपला समाज, आपले आध्यात्मिक गुरु, या सर्वांचं आपल्याला स्मरण करायचे, त्यांना ग्रॅटिट्यूड करायचे, धन्यवाद द्यायचे आहेत. त्यानिमित्तानं एक 3-4 मिनटाचं आपण ध्यान करूया. ध्यान करायचं म्हणजे काय करायचं? शांत बसायचं आहे, पाठीचं काना ताठ ठेवायचं आहे, मान सरळ ठेवायची आहे, चेहऱ्यावरती स्माईल करायची आहे, डोळे अलगद बंद ठेवायचे आहेत आणि आपल्या श्वासावर लक्ष द्यायचं आहे. ध्यान करत असताना आपलं संपूर्ण लक्ष आपल्या श्वासावर केंद्रित करायचं आहे. आपल्या घेतलेल्या प्रत्येक श्वासासोबत आपलं शरीर शिथिल होत आहे, रिलॅक्स होत आहे असं समजायचं आहे. आणि आता आपण ध्यानाचा अभ्यास सुरू करूया. फक्त 2 मिनिटासाठी, फक्त 2 मिनिट आपल्या श्वासावर लक्ष द्या. येणारा प्रत्येक श्वास आपलं शरीर शिथिल करत आहे. बाहेर जाणारा प्रत्येक श्वास आपलं शरीर हलकं करत आहे. श्वास घेताना मनात म्हणायचे, मी श्वास घेत आहे. श्वास सोडताना मनात म्हणायचे, मी श्वास सोडत आहे. आता फक्त 2 मिनिटासाठी आपल्याला शांत बसायचं आहे. ज्याप्रमाणे स्टॅच्यू, एखादी मूर्ती असते, पुतळे असतात, ते अगदी स्थिर असतात, त्याप्रमाणे आपल्याला शांत बसायचं आहे. फक्त आपल्या येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासावर आपलं लक्ष केंद्रित करायचं आहे. श्वास घेताना मनात म्हणायचे, मी श्वास घेत आहे. श्वास सोडताना मनात म्हणायचे, मी श्वास सोडत आहे. पूर्ण शरीर आणि पूर्ण मन अगदी रिलॅक्स आणि शिथिल करायचे. फक्त श्वासावर लक्ष द्यायचे. श्वास कसा चालू आहे, श्वासाचा रिदम काय आहे, श्वासाचा वेग काय आहे, श्वास छोटा आहे, श्वास मोठा आहे, फक्त लक्ष द्यायचं आहे. जस्ट ऑब्झर्व करायचं आहे. हळूहळू मन शांत होते, रिलॅक्स होते. अंतर्मन आपलं ॲक्टिवेट होत आहे. आणि अशा मनाच्या शांत अवस्थेत आपल्या सर्व गुरुजनांना आठवायचे, त्यांना धन्यवाद द्यायचे. आपले प्रथम गुरु, आपली आई, आपले वडील, आपले भाऊ बहीण, आपले रक्ताची नातं, मग आपले गुरुजन, शाळेत शिकवणारे, कॉलेजमधले आणि आध्यात्मिक गुरु, स्पिरिच्युअल गुरु, सगळ्यांना नमस्कार, धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. सर्व गुरुजनांना धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. शुक्रिया, शुक्रिया, शुक्रिया. ध्यानाचा अभ्यास संपवायचा आहे. सावकाश डोळे उघडायचे. दोन्ही हातांचं घर्षण करायचं आहे. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. सर्व गुरुजनांचे धन्यवाद.